तिने उलट उत्तर दिले की बाबा तुम्ही कलेक्टर झाले का? यावर वडिलाने तिला मारहाण केली आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. सर, माझ्या मनामध्ये अजूनही एक प्रश्न आहे की चूक कोणाची होती? उलट उत्तर दिलं म्हणून मुलीची, की मुलीचा तणाव काय आहे हे वडील समजूच शकले नाही त्या वडिलांची. नवीन क्षितिजे उघडणाऱ्या विचाराचे स्वागत करू, प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू, ज्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आजचे प्रमुख वक्ता आणि मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर अविनाशजी मोहोरील सरांना टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करीत आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मंचावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आज मंचाच्या समोर आसनस्थ व्हावं. तुम्ही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की आज या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित झालात. मी सर्वप्रथम लहानपणापासून माझ्या विचारांना एक चांगली दिशा देणारे माझे दिवंगत वडील स्वर्गवासी भास्करराव मोहोरील लहानपणापासून पुस्तकं हातात देऊन विचारांची शृंखला कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवण्यासाठी मला बाध्य करणारी माझी आई सौ पद्मा मोहोरील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मी आपल्यासमोर जो उभा आहे त्या माझ्या उभ्या असण्याच्या पाठीमागे खंबीरपणे मला गुरु म्हणून लाभलेले प्राध्यापक शिवाजीराव जोशी या तिघांचंही मी सर्वप्रथम मनापासून स्मरण करतो. आज रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना या ठिकाणी उपस्थित ज्यांचा उल्लेख आमच्या पंडागडे सरांनी भीष्म पितामह केला असे आदरणीय किशोरजी केडिया, बँक ऑफ महाराष्ट्रचे सन्माननीय अधिकारी, निवम स्कूलच्या सन्माननीय संचालिका, माझे मित्र आणि ज्यांच्या प्रास्ताविकामधून आपल्याला खरोखरीच या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू कळला असे श्रीकांत मानकर, या रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे सचिव डॉक्टर विनीत साबू, या क्लबचे सर्व अतिशय धडाडीनं काम करणारे सदस्य, या ठिकाणी उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी, तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. श्रीकांत मानकरांनी जसं सांगितलं की एका अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण सगळेजण आज एकत्रित आलो आहोत आणि याची सुरुवात मुळात कुठे झाली तर श्रीकांत मानकर अध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी कार्यभार सुरू केला त्या दिवशी देखील मी त्यांच्यासोबत होतो. अगदी तो पहिला दिवस त्यांच्या इन्स्टॉलेशनच्या वेळी मला मिळाली आणि तिथून खरं तर हा प्रवास सुरू झाला. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचं काम जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा गेल्या वर्षभरामध्ये हा विचार माझ्या मनामध्ये होता, पण कुठेतरी हा विचार मग श्रीकांतजींना सांगितल्यानंतर पंडागडे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी या बाबतीत खरोखरीच अत्यंत सकारात्मकतेने विचार केला आणि आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात एका अतिशय महत्त्वाच्या तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी. या ठिकाणी आदरणीय मंगळे सर आहेत, शिक्षण क्षेत्रात काम करणारे इथापे सर आहेत, अनेक लोक या ठिकाणी मला दिसतात आणि मुख्य म्हणजे कार्यक्रमाची जाहिरात जशी होती त्याप्रमाणे आपल्या पोराबाळांना घरी ठेवून आलेले पालक आहेत. काही पोराबाळांना घरी ठेवताच आलेलं नाही आणि म्हणून ते इथे आहेत, पण त्याला इलाज नाही. पण मुद्दाम सूचना यासाठी करण्यात आली होती की आज मी जे तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे डॉक्टर अविनाश मोहोरील, मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग वगैरे वगैरे जो परिचय सरांनी करून दिला तो सगळाचा सगळा विसरून तुमच्या घरी मी ड्रॉइंग रूम मध्ये बसून तुमच्याशी चर्चा करतो आहे या स्वरूपामध्ये हा सगळा संवाद आपल्याला घ्यायचा आहे. मी सुरुवातीलाच आपली थोडीशी क्षमा मागू इच्छितो की या विषयाच्या अनुषंगाने मी जे बोलणार आहे ते खूप गोड आहे असं नाही किंवा तुम्हाला गोड वाटावं असंही नाही. इथे बसताना विचार आपल्याला हा करायचा आहे
की आपल्या घरी मोठे होत असणारी मुलं, त्यांच्या जीवनाचा विकास, त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांना तुम्ही आम्ही उत्तर देऊ शकतो का, या प्रश्नांची थेट आणि सरळ उत्तर आपल्याला शोधायची. आणि म्हणून आज माझ्या परिचयामध्ये सांगितलं की मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेल्या आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर बोललेलो आहे. पण आज मी माझ्या पत्नीला देखील सांगितलं की आजचा हा विषय आणि आज ज्या पद्धतीनं आपल्याला हे मांडायचं आहे ना, हे अतिशय वेगळं आहे. कारण या सगळ्याची तयारी जेव्हा मी करणं सुरू केलं, खरं तर हा विषय मी याच्या आधी मांडलाय, पण मुद्दाम तुमच्या समोर मांडताना जेव्हा मी ही तयारी सुरू केली, अतिशयोक्ती होणार नाही, पण रात्री कित्येक रात्री मला झोप आलेली नाही. याचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूनं बदलतं वातावरण, त्या वातावरणाचा तुम्हाला मला थोडा थोडा येणारा अंदाज आणि ज्या प्रश्नाचा उल्लेख ॲडव्होकेट मॅडमनी केला, अशा घडणाऱ्या घटना या सगळ्या तुम्हाला मला कुठल्या तरी संध्याकाळी सुन्न करून टाकतात. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आता मार्ग काय, मग हा मार्ग काढायचा कधी, या मार्गासाठी स्पष्टपणे बोलायचं कधी, खुल्या दिलानं चर्चा कधी करायची की फक्त कुजबुजत राहायचं, फक्त हळूहळू आवाजात बोलायचं, फक्त समाजाच्या दृष्टीनं हे बरोबर आहे का नाही याच्या चौकटी आणि चष्मे लावूनच बोलायचं. माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे, या ठिकाणी मी तुमच्या परिवाराचा सदस्य आहे. श्रीकांत मानकरांच्या नेतृत्वामध्ये रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपण सगळेजण एका परिवाराचा सदस्य आहेत. या भूमिकेतून ऐकूयात, बोलूयात. कारण तसं केलं नाही तर या विषयाला न्याय देता येणार नाही. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की हा संवाद कशा करता आहे मुळात. याचं कारण असं आहे की एक दोन सूचना मला करायच्या आहेत की हे सगळा हा संवाद सुरू असताना मी आपल्याला विनंती करीन, जमलं तर ते करून बघा की आपण या पुढच्या काही वेळ जो मी घेणार आहे त्याच्यामध्ये मोबाईल बघू नका. मी विनंती करतो, काही होणार नाही. 1-1.5 तास आपण मोबाईल पाहिला नाही तर काही होणार नाही. 1-1.5 तास आपण व्हॉट्सअप चेक केलं नाही तर काही होणार नाही. फेसबुकवर काय चाललंय ते आपण काही होणार नाही. इराणच्या युद्धापेक्षा अजून काही मोठं होऊच शकत नाही आणि ते आता इतक्यात घडणार नाही. मी यासाठी ही सूचना करतो की तो मोबाईल ज्या पद्धतीने डिस्ट्रॅक्ट करतो ना आपल्याला, ते डिस्ट्रॅक्शन इतकं वाईट आहे की आपल्याही हाताला सवय अशी झाली की दर 15 मिनिटांना एकदा अकाउंट चेक करून टाकला पाहिजे. या कार्यक्रमाचे सगळे फोटो काढण्यासाठी सन्माननीय फोटोग्राफर उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या फोटो कॅमेरातून फोटो काढून फेसबुकवर मी मोरील सरांच्या भाषणाला आलेली आहे फेसबुक नको, त्याची गरज नाही. या लेक्चरचं कारण हे आहे, ही एक वेब सिरीज ॲडोलेसन्स नेटफ्लिक्स नावाच्या एका प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज जेव्हा मी पाहिली, जगभरामध्ये सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेली वेब सिरीज आहे. आणि या वेब सिरीजचं जे टायटल आहे अ चाइल्ड अक्यूज्ड एव्हरीवन लेफ्ट टू आन्सर. आणि काय अक्यूज आहे, 13 वर्षाच्या बेन नावाच्या मुलाला घरी सगळेजण असताना धाडकन पोलीस येतात, त्याला अरेस्ट करतात आणि त्याला घेऊन जातात. त्याचा बाप बिचारा कासावीस होऊन विचारतो माझ्या पोरानं काय केलंय, आणि पोलीस सांगतात वी आर अरेस्टिंग युअर चाइल्ड with the charge of a murder. Murder. 13 वर्षाचा बेन आपल्या शाळेमधल्या त्याच्या एका मैत्रिणीवर 27 चाकूचे वार करून तिला मारून टाकतो. He kills him. He kills her. आणि त्याच्यानंतर त्या वेब सिरीज मध्ये जे दाखवलेलं आहे ते पाहिल्यानंतर मी अक्षरशः सुन्न झालो. त्याच्यावरची एक छोटीशी पोस्ट मी जेव्हा पोस्ट केली तेव्हा डॉक्टर अग्रवाल साहेबांनी मला मेसेज केला होता की सर हे काय आहे. या वेब सिरीजचा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की श्रीकांत मानकर सरांना बोललं पाहिजे, सगळ्यांच्या मदतीनं कुठेतरी अमरावतीकर तुम्ही आम्ही पारिवारिक सगळेजण एकत्रित झालो पाहिजे आणि याबद्दल विचार सुरू केला पाहिजे. हे जे लोण आहे ना, जे आपल्याला या वेब सिरीज मध्ये इंग्लंडमध्ये दिसत आहे, हे लोण मुंबई सारखं, मुंबई पुणे नागपूर आणि अमरावती पर्यंत पोहोचायला जास्त वेळ नाही.
अतिशयोक्ती होणार नाही, पण तुम्हाला मला युद्धाचीच तयारी करायची. आणि म्हणून काही प्रश्न फक्त हा संवाद सुरू करण्यापूर्वी आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू. ही पार्टी आहे तुमची माझी. काय आहे त्याच्यात? माझे आयुष्य, माझे कष्ट, माझे परिश्रम, माझे मोठेपण, माझे विचार, माझे मत, माझेच बरोबर, मलाच माहिती, मी हुशार, माझा अनुभव, माझे गरिबीतले दिवस, परिवारासाठी माझी मेहनत आणि माझी किंमत नाही. या सगळ्या विचारांनी भरलेली पाटी तुमची माझी आहे. आणि त्या पाटीनं, या पाटीवर भरलेल्या या विचारांच्या आधारे तुम्ही आम्ही ह्या कार्यक्रमातला आणि संवादातला पुढचा भाग करूच शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करू इच्छितो की सगळी पाटी आपण पुसून टाकू. फिनिश्ड. कोरी करकरीत. मी जे सांगेन ते पटलंच पाहिजे असं आवश्यक नाही, पण माझं ऐकताना मात्र डोक्यामध्ये कुठलाही हा विचार असू देऊ नका की मलाच कळतंय, मीच मोठा आहे, मलाच सगळं समजते, मला काय सांगता, मला काय शिकवता, मला आता शिकवाल का? 45 वर्षाचा मी बाप, आम्ही काय उन्हात केले काय? नो, आई वॉन्ट यू टू रब अप एवरीथिंग. सब कुछ पोंछ डालिए, सब कुछ पूरी तरह से क्लीन कर दीजिए और उसके बाद में सुनना शुरू कीजिए, ताकि हम ऐसा कुछ सुने जो अगर पसंद आए, अगर समझ में आए तो उसको फॉलो करिए, वरना न करिए, कोई दिक्कत नहीं है. लेकिन मैं गारंटी के साथ कह रहा हूं कि मैं जो बात कह रहा हूं उसका कोई पर्याय अगर आप सुझा सकते हो तो मुझे जरूर बताइए, क्योंकि मैंने कई बार सोच के देखा है इसका कोई पर्याय ही नहीं है जो बात मैं बता रहा हूं. आता याला अविनाश मोरे यांचा खूप गर्विष्ठपणा आहे असं मनात आलं असेल तरी मला हरकत नाही. याचं कारण असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं, मी जे बोलणार आहे ते थोडंसं बोचणारं आहे. आणि म्हणून पुढच्या स्लाइडवर आपली स्लेट पूर्ण कोरी करून पुढे जाऊयात. काही प्रश्नांपासून सुरुवात करूयात, पण अगदी आता आपलं प्रेझेंटेशन सुरू करतोय आपण. ते करण्याआधी एक विनंती, मात्र नम्र विनंती करू इच्छितो. माफ करा, मनाला बोचेल असं बोललो तर, कारण मला या विषयामध्ये खूप गोडगोड बोलता येणार नाही. नंबर 2, या विषयाची जाहिरात, या कार्यक्रमाची जाहिरात करत असताना हे सांगण्यात आलं होतं की मुलांना सोबत आणू नका. अपरिहार्यपणे आले असतील मुलं पण हरकत नाही, पण मी काही सेन्सिटिव्ह विषय मांडणार आहे. मी हे डिस्क्लेमर देतोय. सेन्सिटिव्ह विषय, आणि ते सेन्सिटिव्ह विषय आपल्याला ऐकायचे आहेत. माझी खात्री आहे की याच्या आधी अशा पब्लिक गॅदरिंग मध्ये आपण ते ऐकलेलेच नाहीत, कारण आपण बोललोच नाहीये, आपण चर्चाच केली नाहीये. आणि म्हणून पहिला प्रश्न नंबर 1, आपल्या मुलांच्या मनोविश्वाची आपल्याला संपूर्ण कल्पना आहे का? हा संवाद सुरू असताना बोलूयात, स्वतःशी बोलूयात. मनोविश्वाची कल्पना आहे का? आपला मुलगा सकाळी उठतो, त्याला घ्यायला बस येते, तो शाळेत जातो, शाळेमध्ये तो होमवर्क करतो, तिथून तो परत येतो, त्यानंतर त्याचा ड्रेस बदलून आपण त्याला ट्युशनला पाठवतो, तिथून तो परत येतो, तिथून मग त्याला बास्केटबॉलला पाठवतो, तो बास्केटबॉल करून परत येतो, मग तो होमवर्क करतो, मग तो ट्युशनचं होमवर्क करतो, रात्री तो झोपतो, त्याला जेवायला काय आवडतं वगैरे वगैरे. हा टाइम टेबल झाला. आय एम टॉकिंग अबाउट दी मेंटल मेकअप ऑफ युअर चाइल्ड. तुमच्या घरामध्ये मोठ्या होणाऱ्या मुलाचं मनोविश्व माहिती आहे का? त्याची माहिती आपल्याला आहे का? नंबर 2, पालकत्व निभवताना आपल्याला समस्या येत आहेत का? श्रीकांत मानकर सरांना मी सांगू इच्छितो, कचाकच भरलेला हॉल हे सांगतोय की समस्या आहेतच, निश्चित आहेत. पण तिसरा महत्वाचा प्रश्न ज्याच्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत, या समस्यांवरील आधुनिक उपाय तुम्हाला माहिती आहेत का? आधुनिक उपाय. तुमच्या वडिलांनी तुम्हाला कानाखाली एक मारून अनेक चांगल्या सवयी लावल्या. तुम्ही वर्गामध्ये काही वाईट वागलात तर तुमचे सर तुमच्या पोटाला चिमटा काढत होते, त्याची आठवण तुम्ही अजूनही करता. तुम्ही काही चुकीचं वागला तर तुमच्या घराच्या बाजूने 3 घरं सोडून राहणारे काका तुम्हाला रस्त्यात कानाला धरून घरी आणत होते. आणि अशा पद्धतीने समाज, शिक्षण व्यवस्था आणि परिवार या सगळ्या माध्यमातून मुलांचं व्यक्तिमत्व विकसन होत होतं.
त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. आज आधुनिक काळामध्ये ते उपाय आपल्याला चालतील का? उत्तर आहे नाही. मग आधुनिक उपाय माहिती आहेत का? त्या आधुनिक उपायांना राबवण्यासाठीची मानसिकता तुमची माझी आहे का? आणि म्हणून त्या प्रश्नांसाठी, म्हणून ज्या लोकांना असं वाटतं की येस मोरील सर आम्हाला मनोविश्व माहिती आहे, आमच्या पोरांचं काय चाललंय मला माहिती आहे, आमच्या पोरांवर आमचा पूर्ण वॉच आहे. एक छोटीशी तुम्हाला प्रतिक्रिया सांगतो, कसं कॅज्युअली घेतो आपण आणि ते कॅज्युअली कसं नाही हे मी सांगणार आहे. या कार्यक्रमाची जाहिरात जेव्हा होत होती तेव्हा माझी एक मैत्रीण आहे, तिने तिच्या मैत्रिणींना काही गोष्टी शेअर केल्या. तर तिला असा फोन आला की ते मोरी सरांनी जी ऍडव्हर्टाईज केली आहे ना, ती मुलगी मला रडू येत आहे, मला खोलीमध्ये गच्च बंधून करून ठेवा असं वाटतंय वगैरे वगैरे. इतकं काही नाही, इतकं काय. माझे भगिनी त्याच्यापेक्षा जास्त आहे, तुला माहित नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की आपल्या मुलाचं मनोविश्व आपल्याला माहिती आहे, वय वर्ष 1 ते वय वर्ष 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 या वयोगटामध्ये आपल्या घरी असणाऱ्या मुलांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांच्या हातात तुम्ही आम्ही दिलेल्या मोबाईल मधून त्यांना काय कळतंय आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर काय होतो आहे. आणि मनोविश्व माहिती आहे अशी गॅरंटी देणाऱ्या पालकांना पुढचा प्रश्न नंबर 1, या इमोजीचा अर्थ माहिती आहे का? पहिले तर इमोजी म्हणजे काय? इमोजी हा मोबाईलच्या कम्युनिकेशन मधला एक नवीन भाग आहे जो छोटे छोटे चित्र बनवून पाठवला जातो. माझी पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, इथून मी जे बोलणार आहे ते अतिशय सेन्सिटिव्ह आहे. या इमोजीचा अर्थ माहिती आहे का? जी इमोजी 7व्या वर्गातला मुलगा आपल्या मैत्रिणीला पाठवतो. काय मोरीच ते काहीतरी चित्र आहे का ते वेताळाचं वगैरे वगैरे? ही इमोजी असं सांगते की आय एम हॉर्नी. आणि हॉर्नीचा डिक्शनरीतला अर्थ मुद्दाम तुमच्यासाठी फीलिंग अँड अराउजिंग सेक्शुअल एक्साइटमेंट. मी सेक्शुअली एक्साइट झालेलो आहे असा 7व्या वर्गातला मुलगा आपल्या मैत्रिणीला इमोजी पाठवतो आणि तिला कम्युनिकेट होऊन जातं. मनोविश्व माहिती आहे आपल्याला. मी छोटासा पार्ट सांगतोय मुलांच्या आयुष्यातला, छोटासा एक छोटासा पार्ट सुरुवातीला वर्णन करतोय, त्यानंतर डिटेल आपण पाहणारच आहोत. पण आपल्याला किती माहिती आहे? जो मोबाईल त्यांच्या हातात देऊन ठेवलेला आहे त्या मोबाईल मधून काय होते, हा मोबाईल देखील त्यांच्या या मनोविश्वाचा एक छोटासा पार्ट आहे. पण तो किती व्यापतोय? डेफिनेशन मुद्दाम गुगल वरून डिक्शनरीची शोधून आणली आहे. आय एम सेक्शुअली एक्साइटेड. अ बॉय स्टडिंग इन स्टँडर्ड 7 इज सेंडिंग दिस इमोजी टू हिज सो कॉल्ड गर्लफ्रेंड. घाबरायचं नाही आहे बरं. मोरील सर, मानकर सर, आम्हाला घाबरवता का? अजिबात नाही, अजिबात घाबरायचं नाही. कारण याच्यावरचे सोल्युशन तुम्ही आम्ही काढणार आहोत, चिंता करू नका. पण पहिले समस्या तर समजून घेऊ. मी म्हटलं ना युद्धासाठी तयार व्हायचं, तर आपल्याला आपले हत्यार उचलण्यासाठी शत्रू काय येऊन राहिला ते तर पाहू. दुसरी इमोजी सहजच पाठवतो, हार्ट्स. आणि इथे बसलेल्या सगळ्या माझ्या वयाच्या, माझ्यापेक्षा थोड्या कमी वयाच्या सगळ्या, माझी जनरेशन आहे सगळी, आम्हाला याचं एकच अर्थ आहे, लव. लव कुठं आहोत तुम्ही आम्ही? या लाल सिंबॉलचा अर्थ आहे आय लव्ह यू. या पिवळ्या सिंबॉलचा अर्थ आहे आय लव्ह यू विथ फ्रेंडशिप. या दुसऱ्या पिवळ्या सिंबॉलचा अर्थ आहे आय लव्ह यू विथ फ्रेंडशिप कॅज्युअली. त्या हिरव्या याचा अर्थ आहे आय लव्ह यू विथ हॅव्हिंग सेक्स. आणि शेवटचा आहे आय लव्ह यू विथ हॅव्हिंग सेक्स वन्स ओनली. कुठं आहे तुम्हाला मला माहिती? 8व्या वर्गातले 9व्या वर्गातले पोरं हे हार्ट्स पाठवून राहिलेले आहेत. आणि हिरवा किंवा निळा हार्ट पाठवला तर त्याचा अर्थ आहे आय वॉन्ट टू हॅव सेक्स विथ यू वन्स ओनली, देन वी विल फॉरगेट. आणि त्याला मुलीने टिक जर केलं देन दे कॅन फाइंड देअर वे. कुठं माहिती आहे? पुढची इमोजी
हे जे सांगतोय ना, हे सांगत असताना आपल्याला असं बापरे काय बोलताय, हे ऐकवत नाही आपल्याला, हे ते वापरून राहिले. ही इमोजी सांगते की वी विल यूज फिंगर फॉर सेक्स. दे सेंड इट. व्हॉट इज युअर ऑप्शन? व्हॉट टू डू? हाऊ टू स्टॉप? हाऊ टू रिस्ट्रिक्ट? या असल्या प्रश्नांनी अक्षरशः मन झिंजोडून जातं तुमचं माझं. आणि असंच माझं ॲडोलसन्स वेब सिरीज पाहिल्यानंतर झालं. कल्पनाच नाही आपल्याला काय चाललंय, कल्पनाच नाही आपल्याला त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे. आपण फक्त पालन पोषण करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या फी भरून. शाळेच्या फी, ट्युशनच्या फी, कोचिंग क्लासच्या फी, संस्कार वर्गाच्या फी, स्पोर्ट्स क्लबच्या फी. आणि या सगळ्या फी भरल्यानंतर मायबाप स्वतःला अत्यंत प्रभावी आणि पुरोगामी आणि आदर्श पालक समजतात. We have to think very seriously about it. And that is why त्या प्रश्नांच्या मालिकेमध्ये पुढला सेक्स्टिंग नवीन शब्द आहे. टेक्स्टिंग तुम्हाला मला माहिती असेल, सेक्स्टिंग. आश्चर्य वाटलं होतं मला की ऍपलचा नवीन फोन पंडाकडे सर रिलीज झाला. त्या ऍपलच्या फोनची जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजला होती पूर्ण. किती असते इथे पत्रकार बंधू भगिनी असतील, टाइम्स ऑफ इंडियाच्या संबंध देशभरामध्ये जाणाऱ्या मुळे सर आवृत्तीमध्ये फ्रंट पेजला पूर्ण जाहिरात. किती पैसे घेतो टाइम्स ऑफ इंडिया? 12 लाख रुपये. पण त्या जाहिरातीमध्ये त्या फोनचं वर्णन करताना काय होतं, काय असायला पाहिजे? फोनचा कॅमेरा चांगला आहे, फोनची रॅम चांगली आहे, फोनचा कॅमेराचं आउटपुट चांगलं आहे? नाही. त्या जाहिरातीचा मुख्य अर्थ होता वी आर इंट्रोड्युसिंग 40 न्यू इमोजीज. 40 नवीन इमोजीज आम्ही इव्हॉल्व केलेले आहेत आणि ते सगळे सेक्स्टिंग या शब्दा अंतर्गत येतात. जे सगळे इमोजी सेक्स डिझाईन करतात आणि सेक्स कम्युनिकेट करतात. आणि याच्याबद्दल मार्गदर्शन देण्यासाठी हे बघा मी काय सांगतो, अ पेरेंट गाईड टू सेक्स्टिंग इमोजीज. जॅकी बॅकॉन नावाचा एक माणूस आहे ज्यांनी 4 मार्च 2025 ला एक मोठा पेपर लिहिला जो इंटरनॅशनली ॲक्लेम झालेला आहे की पेरेंटला गाईड करतोय तो की तुम्ही हे समजून घ्या. हे जे इमोजीज इव्हॉल्व झालेले आहेत ज्याच्यामुळे मुलं कम्युनिकेट करतात एकमेकांशी ते समजून घ्या. गाईड कोणासाठी आहे? पेरेंट गाईड आहे, पेरेंटसाठी आहे. वर्कशॉप. So these are the things which are making things. Virtual girlfriend. I'm going to talk about it. Virtual girlfriend आणि deep fake. काय आहे ते शब्द? मोरी सर आमच्या डोक्यातच नाही. आमचं तर किराणा, ऑफिस, साहेब, दिवसभराचा ताण. आता आम्ही हे सगळं पाहावं का? कुटुंब चरित्राचा आला, अरे सगळं करायचं आहे आपल्याला. या शब्दांचे अर्थ आणि याचा काय भाव आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून मुलांना सांभाळा, मुलांना सांभाळा. त्यांना गरज आहे सांभाळण्याची. तुमच्या मुलाची जबाबदारी शाळेवर नाही आहे, तुमच्या मुलाची जबाबदारी कोचिंग क्लासवर नाही आहे, तुमच्या मुलाची जबाबदारी आई आणि वडिलांवर समानतेने आहे. जनरली आपल्याकडे बरेच वेळा असं होतं की बाप म्हणतो मी पैसा कमावून आणीन, संस्काराची जबाबदारी आईच्या खांद्यावर. का? तुझ्याकडे संस्कार संपले का बाबा? तू नाही देऊ शकत. आणि म्हणून 1 मिनिटाचा एक एक्सपेरिमेंट. तुमच्या समोर काही सुंदर चित्र येणार आहेत, त्याच्या मागे सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की त्या 1 मिनिटामध्ये डोळ्यासमोर मुलाचं चित्र जरी दिसलं तरी तिथे आपल्या मुलाचं चित्र पहा. आपल्या मुलाला पहा, तिथे त्याचा हसरा चेहरा पहा, त्याचा खिलता चेहरा पहा, त्याच्या आयुष्याचा बद्दलचा आनंद पहा आणि मग त्याच्या आयुष्यासाठी पुढे काय करायचं याच्यासाठी आपण तयार होऊया. सो आय रिक्वेस्ट यू टू सी दिस. साऊंड. असे हसते खेळते मुलं तुमच्या माझ्या घरी आहेत.
मस्त खेळतात, आनंद घेतात. या फोटोंमध्ये आपल्या घरची मुलं बघा, त्यांचे चेहरे तिथे बघा. हाऊ हॅपी दे आर. हाऊ वंडरफुली. ती छोटीशी पोर साडी नसते एका दिवशी, काय मस्त दिसते ना, काय मस्त वाटते ना. किती छान चित्र आहे, सुंदर. हे टिकलं पाहिजे ना. नुकतेच दात आलेली असतात. बोबड कसं बोलतं, बोबडे बोल. त्याचं ते सुख टिकलं पाहिजे ना, त्याचं ते सुख राहिलं पाहिजे ना. त्यासाठी म्हणून अशी छोटीशी चिमुरडी मस्त 2 वेण्या बांधून शाळेमध्ये जाते. शाळेमधून आल्यानंतर किती आनंदी असते. तिचा तो आनंद टिकला पाहिजे ना, आपल्याला तो टिकवता आला पाहिजे ना. आपल्या घरातली ही मुलं आहेत, कसलं गोड आहे ते. कोणीतरी फोटो काढत असेल म्हणून किती छान पोज दिली आहे त्यांना. तुमच्याही घरी आहे ना असं एक कोकरू, तुमच्याही घरी आहे ना. त्याचा तो हसणं, त्याचा तो आनंद असाच टिकला पाहिजे ना. रंगांनी भरलेले हात भिंत रंगवून टाकतात कधी कधी, आणि आपण त्या रंगलेल्या भिंतीचं कौतुक करतो, कारण आपल्या पोराचे हात आहेत. त्याच्या हातावरच्या भाग्याच्या रेषा तुम्हाला मला जपता आल्या पाहिजे ना. त्या रेषांमध्ये त्याचं उज्ज्वल भविष्य बघता आलं पाहिजे ना. आणि त्यासाठी म्हणून त्या पोराचा हात घट्ट हातात धरा, मनातल्या मनात, आणि माझ्यासोबत निघा एका प्रवासाला. 21व्या शतकामध्ये आम्ही आलेलो आहोत. कसं 21वं शतक काय आहे? 21व्या शतकाची गंमत. सगळ्यात पहिला भाग म्हणजे अतिशय वेगवान व्यवस्था आहे. प्रचंड वेग आहे सगळ्या गोष्टींना. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये वेग आहे, गाड्यांना वेग आहे. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना देखील अत्यंत वेगाने घडतात, विचार अत्यंत वेगाने जातात. मुलं आता 1.5 स्पीडवर पोहोचलेत, तुम्हाला माहिती आहे का? आम्ही व्हिडिओ 1x स्पीडवर पाहतो, ते 1.5 किंवा 2 पर्यंत पाहतात, कारण त्यांचा वेग अतिशय जास्त आहे. ते आपले कितीतरी पुढे आहेत. अतिशय वेगवान व्यवस्था, पण त्यासोबत तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि डिजिटल व्यसन. We cannot stop technology. हम टेक्नोलॉजी को रोक नहीं सकते, किसी भी हालत में नहीं रोक सकते. इस टेक्नोलॉजी ने हमारे लाइफ को पूरी तरह से जकड़ लिया है, न कि हम उसमें अटक गए हैं. मी जसं सांगितलं ना, स्वतःचं पाहू. 15 मिनिटानंतर आपण व्हॉट्सअप चेक करतो. मुलांना सांगायच्या आधी आज घरी गेल्यानंतर मी जे काही सांगणार आहे ते तर इम्प्लिमेंट कराच, पण आपल्या फोनमध्ये स्क्रीन टाइम मोजता येतो, तो किती आहे बघा. तुमच्या माझ्यासारख्या ॲडल्टचा देखील स्क्रीन टाइम 5-5 तास आहे. कॅन यू इमॅजिन? दिवसभरातल्या 24 तासातले 5 तास आम्ही मोबाईल बघतो. देन व्हॉट इज दॅट? दिस इज समथिंग विच इज रिअली टेरिबल. आत्मकेंद्रीपणा आणि गुप्तता, सेल्फ सेंटर, 100% सेल्फ सेंटर. आपण स्वतःमध्ये गुंतलेलो आहोत, आणि एक प्रकारची गुप्तता आहे सगळी. 10व्या वर्गातल्या मुलाला आपण मोबाईल फोन दिलेला आहे, त्याचा फोन लॉक्ड आहे, पॅटर्ननी आहे का? तुम्हाला मला तो उघडता येत नाही. When I am saying all this, यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू होतील असं नाही. आपल्यापैकी निश्चित पेरेंट्स जागरूक असतील. आपण तेवढा मोबाईल फोन मी जसा म्हटला तेवढा वापरत नसालही, त्या पेरेंट्स ते देखील या ठिकाणी आहेत, पण आपण सगळ्यांचा सर्वंकष विचार करून आपण बोलतो आहोत. आणि त्यामुळे आपल्याला हे काळजीपूर्वक बघावं लागेल की गुप्तता आहे. त्यांचे अकाउंट्स आहेत. 18 वर्षाच्या खालच्या मुलाला इंस्टाग्रामचा अकाउंट उघडता येत नाही. नुकताच एक सर्वे झाला, 18 वर्षाच्या खालच्या किती मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यांनी खोटं वय टाकून काढलेले आहेत. व्हॉट टू डू? आणि या गुप्ततेमुळे असं झालेलं आहे की त्यांचं विश्व आणि आपलं विश्व जरासं वेगळं झालेलं आहे. अस्वस्थता
आणि नकारात्मक संवाद, स्वसंवाद. मी इथे तुमच्याशी बोलायला येताना पुण्याला राहणाऱ्या माझ्या मुलीशी आणि माझ्या मुलाशी बोलून आलो. त्यांना म्हटलं की तुम्ही सांगा तुम्हाला काय अपेक्षित आहे आमच्याकडून. माझ्या मुलीनी आणि माझ्या मुलांनी दिलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो. बाबा, आम्ही लोक लॉस्ट आहोत. लॉस्ट. आम्हाला समजत नाहीये काय करावं. कारण आमचं जग म्हणजे इंस्टाग्राम झालेलं आहे. आमचं जग म्हणजे इंस्टाग्रामवर आम्हाला दिसतं तेच आम्ही करतो. माझी मुलगी जी पुण्याला राहते ती मला म्हणाली, आम्ही इंस्टाग्रामवरचीच गाणी ऐकतो, आम्ही इंस्टाग्रामवरच्या जाहिराती पाहून कपडे घालतो, आम्ही इंस्टाग्रामवर आलेलेच विचार फक्त ऐकतो आणि इंस्टाग्राम आम्हाला जे सांगेल ते आमच्यासाठी प्रमाण आहे. आई वडिलांना इंस्टाग्राम रिप्लेस करते. वी हॅव टू थिंक अबाउट इट सिरियसली. अँड दॅट इज वाय नेक्स्ट इज स्पर्धेचा तणाव. आता मॅडमनी जे उदाहरण सांगितलं, आपल्या मुलीला मार्क्स मिळाले नाही म्हणून एक पालक आपल्या मुलीला मारून 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 टाकतो. हे काय मानसिकता आहे? हे काय होते? तुमच्या माझ्या भारत देशामध्ये, ज्या भारत देशाची सांस्कृतिक वैभव हे आपण जगामध्ये सांगतो, तुमच्या माझ्या भारत देशाची कौटुंबिक स्थिती आपण संपूर्ण जगामध्ये पॉवरफुली सांगतो. या देशामधले माणसं संस्कारांनी घडलेले आहेत असं आपण जगामध्ये सांगतो. त्या देशामध्ये एक बाप आपल्या पोरीला मार्क्स कमी मिळाले आणि तिने उलट उत्तर दिलं म्हणून मारून टाकतो. हा कुठला तणाव आहे? कोणाचा आहे? मुलीचा आहे का बापाचा आहे? नेक्स्ट ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. संयम आणि स्थिरता नाही, लॉस्ट. कधी एका गंमत म्हणून तुमचे मुलं मोबाईलवर टाईप करतात तर ते किती स्पीडनी टाईप करतात बघा. झर 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 ते टाईप करतात. स्पीड. मल्टीटास्किंग करतात. एका वेळी 10-10, 15-15 विंडोज उघडले असतात त्यांनी. झर झर झर. अरे तुम्ही पोहोचेपर्यंत ती विंडो गायब होऊन जाते. तो काय पाहतोय तुम्ही काय सांगणार? त्यांच्या हातात दिलेला मोबाईल तुम्ही आणि त्याच्या मॅडमचं लेक्चर सुरू आहे ऑनलाईन झूमवर. तुम्ही जाऊन पाहता, पाहायपर्यंत ती झर 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 पलटते. आणि आपल्याला वाटतं वा क्या पढाई कर रहा है. माफ करा, मी आपल्या मुलांबद्दल अविश्वास दाखवा असं म्हणत नाहीये, पण असं असेलच असं नाही. आणि त्यासाठी म्हणून सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. त्या सतर्कतेसाठी पुढचा भाग आहे जडणघडणीसाठी शास्त्रशुद्ध नियोजन आवश्यक आहे. तुम्ही आम्ही सगळे मिळून काहीतरी प्लॅन करूयात आज. तो प्लॅन एक्झिक्यूट करूयात जेणेकरून तुमच्या माझ्या मुलांसमोर जो धोका येतोय तो धोका कसा टाळता येईल याचा प्रयत्न आपण करूया. आणि तो टाळण्यासाठी म्हणून मुलांचं पहिले व्यक्तिमत्व समजून घेऊयात. कसं असतं व्यक्तिमत्व? मी काही गोष्टी टेक्निकल सांगणार आहे, पण ते टेक्निकल सोप्या भाषेत सांगतो, ते समजतील तुम्हाला. कसं आहे व्यक्तिमत्व? प्रत्येक व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. एव्हरीबडी इज डिफरंट. मी मानकर सरांना विचारलं ते म्हणतील मला निळा रंग आवडतो. मी केडीए साहेबांना विचारलं ते म्हणतील मला पिवळा रंग आवडतो. मी मानकर साहेबांना पुन्हा विचारले का आवडतो निळा रंग? याचं काय उत्तर आहे? आवडतो. यांना मी विचारलं पिवळा रंग का आवडतो? ते म्हणतील आवडतो. त्याला काय उत्तर आहे? ते म्हणतील सूर्याचा आहे. हे म्हणतील आभाळाचा आहे. मग सूर्य आभाळाचं भांडण का? व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे प्रत्येकाचं. आणि म्हणून हे डिफाईन केलेलं आहे का अतिशय थोर तत्वज्ञान C.W. Allport. तो काय म्हणतो? characterizing distinctive qualities of the particular individual, patterned individuality. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पॅटर्न असते. तो तसा ठरलेला असतो. एक दुसऱ्यासारखा कधीच नसतो. एका घरामध्ये एका आई वडिलांकडून जन्म घेतलेले आम्ही दोघं भाऊ, मी आणि माझा लहान भाऊ, आम्ही व्यक्तिमत्वामध्ये आणि विचारांमध्ये संपूर्णपणे वेगळे आहोत. त्याचे लिमिटेड मित्र आहेत, 2-3 ते त्याच्या जवळचे मित्र आहेत, तो त्याच्यामध्ये राहतो. मी ज्या गावाला जातो तिथे 50-50 मित्र होतात. आई वडिलांनी आम्हाला वेगळं नाही शिकवलं. आई वडिलांनी वेगळे संस्कार नाही केले. आम्ही वेगळे घडलो. याचं सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर मोगऱ्याची फुलं. मोगऱ्याची फुलं पाहिल्याबरोबर एकाच्या मनात येतं की ही फुलं झाडावरच ठेवावीत कारण ती चांगली दिसतात. दुसऱ्याच्या मनात येतं की ही पटकन तोडून घ्यावी, विशेषतः महिलांच्या, आणि गजरा लावून तो सुगंध सगळीकडे पसरत फिरावं. आणि तिसरं आजीच्या लक्षात येतं की ते सगळेच्या सगळे काढून देवाच्या डोक्यावर टाकावे. मोगऱ्याची फुलं तीच आहेत.
प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी आहे. का बरं वेगळी आहे? कारण प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. मग वय झालेल्या लोकांची पर्सनॅलिटी तुम्ही आम्ही वेगळी मानतो, पण आपल्या पोराला मात्र माझ्या मित्राच्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन मिळाली, तुला का नाही मिळाली? होपलेस. तिथे का त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे असं समजत नाही? तिथे का तो वेगळा आहे असं समजत नाही? तिथे का आपण पॅकेजची तुलना करतो? चेहरा पाडून बसलेला एक बाप मी पाहिला की माझा पोरगा पेंटिंग करतो, आता त्याच्या आयुष्यात त्याचं काय होईल मला सांगता येत नाही. मित्राच्या मुलानं मात्र नशीब काढलं, अमेरिकेला गेला, दन्न पॅकेज आहे. अरे पण त्याला नाही जमत, त्याला इंजिनिअरिंग जमत नाही. त्याच्यासाठी जीव घेशील का त्याचा? त्याला पेंटिंग जमतंय, त्याला ते करू दे. त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे हे समजून घे. त्याला जीवनात उभं राहायला वेळ लागेल हे समजून घे. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, कारण त्याच्या पाठीशी दुर्दैवानं सध्या समाज उभा राहत नाही. तो त्याला वाईट वाईट बोलतो. ॲडोलसन्स सिरीज का मारतो तो आपल्या मैत्रिणीला? कारण ती मैत्रीण त्याला सगळ्यांसमोर म्हणते यू आर नॉट अ मॅन. माहितीये का आपल्याला? 7व्या वर्गातल्या आपल्या एखाद्या मुलाला अशा पद्धतीने शाळेमध्ये बुली केलं जात असेल, माहितीये का? असं होऊ शकतं हे माहितीये का? त्याच्या पॅन्ट मध्ये हात घालतो त्याचा मित्र आणि त्याला सगळ्यांसमोर म्हणतो यू आर नॉट अ मॅन. चिडून जातो तो आणि चिडून जाऊन आपल्या मैत्रिणीवर वार करतो 27. तुम्हाला मला उत्तर शोधायला नाकी नऊ येतात. कुठं माहिती आपल्याला की शाळेमध्ये अशा पद्धतीने बुलिंग होऊ शकतं? बोलतो का तो मुलगा आपल्याशी? आपण त्याला बोलू देतोय का? महत्वाचा विषय यासाठी आहे की व्यक्तिमत्वाचे 3 पैलू असतात. पहिला आहे इद. इद म्हणजे काय? इद म्हणजे शरीर, भावना आणि आक्रमकता याचं क्षणार्धात होणारं दर्शन. एखादी गोष्ट ताबडतोब जी आपण रिॲक्ट करतो, समोर केक आला तर मला केक खायची इच्छा होते, त्याला इद म्हणतात. एखादी गोष्ट छान दिसली की मला ती तोडाविषयी वाटते, याला इद म्हणतात. हा इद आहे. व्यक्तिमत्वाचा दुसरा भाग, जो शब्द तुम्ही आम्ही चुकीने नेहमी मराठीमधला असल्यासारखा वापरतो, तो म्हणजे इगो. हा आपल्याला असतो तो इगो नाही आहे, हा इगो वेगळा आहे. हा म्हणजे व्यावहारिक जगाच्या मागण्या. उदाहरण देऊन स्पष्ट करतो. आपण सगळेजण मीटिंग मध्ये बसलेलो आहोत. मानकर सरांनी मीटिंग बोलावली आणि यांनी मस्त रघुवीरचा कचोरी समोसा आणून ठेवला समोर. त्या क्षणी मानकर सर माझ्या मनामध्ये जेव्हा विचारतो की मी हे खाल्लं पाहिजे ताबडतोब, त्याला ईद म्हणतात. पण सामाजिक दृष्टीनं मीटिंग सुरू असताना मी ते खाऊ नये हे मला माझा इगो सांगतो. पण या ईद आणि इगो सोबत अजून एक गोष्ट आहे जी फार महत्वाची आहे. इथे बसलेल्या प्रत्येक पालकांनी ती लक्षात ठेवली पाहिजे. तो आहे सुपर इगो. लहानपणी कोरल्या गेलेली वैशिष्ट्ये जी वय वर्ष 6 पर्यंत कोरली जातात, त्याच्यानंतर कोरली जात नाही. 6. आणि म्हणून मी सांगितलं इथे किंवा मग विचारणार होतो की वय वर्ष 1 ते वय वर्ष 5 या वयोगटातल्या मुलांचे पालक जर असतील तर ते भांड्यात आहेत. वय वर्ष 5 ते वय वर्ष 15 या वयोगटातले मुलांचे पालक असतील तर ते सुपात आहेत. आणि वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 या वयोगटातले मुलांचे पालक असतील तर ते आहेत उखळात, काढले जाऊन राहिले दन 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 दन. या सुपर इगोमुळे लहानपणी कोरल्या गेलेली वैशिष्ट्य दिसतात. तुम्ही आम्ही देखील लहान असताना अशा पद्धतीच्या गोष्टी कोरल्या गेल्या. माझ्या जीवनातलं छोटंसं उदाहरण सांगतो. आम्ही दिवसाला राहायचो आणि माझ्या वडिलांकडे कोणीतरी पाहुणे आले आणि वडिलांनी सांगितलं सोप सुपारी घेऊन ये मंडागडेचे. त्यावेळेस सोप सुपारीचा डबा असायचा घरामध्ये. आता सोफिस्टिकेटेड पुणेरी सुपारी असते, त्यावेळेस सोप सुपारी. मी तो सोप सुपारीचा डबा अजूनही मला आठवतं. तो सोप सुपारीचा डबा मी ठेवला. मी फक्त 6 वर्षाचा होतो आणि मी काय केलं तो डबा उघडला आणि त्यातली सोप त्यांच्या समोरच खाल्ली चालला. त्याला काय म्हणायचं? ईद. हा ईद आहे. पाहुणे गेल्यानंतर वडील आले आणि वडिलांनी नेहमीप्रमाणे त्या काळी जसे शिक्षा केल्या जातात तशी एक सुंदर चापट मारली. त्याला सुपर इगो म्हणतात. जी लहानपणी कोरली गेली की पाहुण्यांसमोर पहिले त्यांना द्यायचं, आपण खायचं नाही.
आणि म्हणून आज मानकर सरांनी मीटिंग जर बोलावली तर मी माझ्या समोरचा समोसा खात नाही, कारण तो इगो. इतकं व्यक्तिमत्व विकसित होत असतं, अशा पद्धतीने ते डेव्हलप होत असतं. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाचे पैलू, या ईद तीव्रता, इगो आणि सुपर इगो मधला सामाजिक संघर्ष याचा आपल्याला केला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक आहे इमोशनल डिस्प्लेसमेंट. महत्वाचा लक्ष आहे शब्द, भावनेचं विस्थापन. आणि दुर्दैवाने आपल्या घरामध्ये, मी कोणाला एकाला टार्गेट करत नाहीये, कोणाला एकाला म्हणत नाही, कारण आपण ओळखीचे नाही आहोत, पण अनेक घरांमध्ये आणि गेल्या 2 वर्ष एक होप काउन्सिलिंग सेंटर चालवत असल्यामुळे माझ्याकडे जी मुलं येतात छोटे छोटे, त्या अनुभवावरून सार्वत्रिक एक उदाहरण आपल्याला सांगतो की आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या इमोशनल डिस्प्लेसमेंटची कुठलीही मेथड अवेलेबल नाही, आणि असेल ती आधुनिक नाही. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय, मी तुम्हाला ते उदाहरण सांगणार आहे. आणि म्हणून व्यक्तिमत्व ठरवणारे कुठले घटक आहेत हे आपण पाहूयात. एक आहे शारीरिक बांधणी. प्रत्येकाची शारीरिक बांधणी वेगळी आहे, प्रत्येक जण वेगळ्या बांधणीचा आहे, ते त्याचं व्यक्तिमत्व ठरवतं. बुद्धिमत्ता, याची कमी त्याची जास्त असं नाही. मघाच्या मुलाची इंजिनिअरिंग मध्ये जास्त, दुसऱ्याची पेंटिंग मध्ये जास्त, तिसऱ्याची गाण्यामध्ये जास्त, चौथ्याची नृत्यामध्ये जास्त, मुलाची पण नृत्यामध्ये जास्त. अरे बाप रे, भलता विषय काढला. आमच्या मुलाला नृत्यामध्ये आवड म्हणजे तो काय नाचा होईल काय? आपले रिॲक्शन आहे, त्याची आवड नृत्यामध्ये आहे. तो बिरजू महाराजांना स्वतःच अत्यंत आदर्श मानतो. नथिंग रॉंग इन दॅट, नथिंग बॅड इन दॅट. या सोसायटीचे तुम्ही आम्ही घटक आहोत आणि तुम्ही आम्ही त्या भूमिका बदलल्या नाही तर लोक कशा पद्धतीने बदलते. पुढचा भाग आहे भावनिक अनुबंध, इमोशनल अटॅचमेंट्स, ज्याच्यामुळे पर्सनॅलिटी तयार होते. लहानपणीचे अनुभव. काय अनुभव? ऑफिसमधून घरी आलेले वडील आपल्या ऑफिस मधल्या स्ट्रेस आपल्या बायकोवर काढतात आणि कचा 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 नवरा बायको भांडत राहतात, आणि ते छोटस कोकरू भेदारलेल्या नजरेनं पाहत राहतं की काय चाललंय. आपल्या लहान मुलासमोर आपल्या बायकोला वाटेल तशा शिव्या देणारे लोक आहेत. आपण देखील भांडताना कसे शब्द उच्चारतो हे पाहणारे देखील शब्द आहेत. माझा एक मित्र मंडागडे सर माझ्याकडे आला होता काउन्सिलिंग साठी. तो स्वतः आला आणि तो मला म्हणाला आज मला धक्का बसला म्हणे. त्याचा मुलगा फक्त 4 वर्षाचा. तो म्हणे धक्का बसला. म्हटलं काय झालं? म्हणे मी मुलाला रागवलो, तो चॉकलेट्स खात होता सारखा आणि मी त्याला खूप रागवलो, आणि रागवल्यानंतर मला त्याने काय म्हणावं, हरामखोर साला. चार वर्षाचा मुलगा वडिलांना म्हणतो धक्काच बसणार आहे ना, आपण असे संस्कार करतो का? तो म्हणाला अविनाश काय आहे म्हणे, मी जे शाळेमध्ये टाकलं त्या शाळेमध्ये जाऊन भांडलो म्हणे की हे शिकवता का तुम्ही? म्हटलं तिथे शिव्यांचा वर्ग असेल असं मला वाटत नाही. मॅथमॅटिक्स, इंग्लिश, फिजिक्स आणि शिव्या. मला त्याचं कारण माहिती होतं. मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, पालकांनो, मी काय सांगतोय लक्षात. मी म्हटलं पुढच्या काउन्सिलिंगला तुझ्या बायकोला घेऊन ये, बहिणींना घेऊन ये. आणि तोही बहिणींशी बोलू शकला नव्हता की आपला पोरगा आपल्याला हरामखोर झाला म्हणाला. वहिनी आल्या आणि वहिनींना मी म्हटलं वहिनी असं असं घटना घडलेली आहे, हा तुमच्यासोबत तसा बोलू शकला नाही. तो एक वेगळा भाग आहे बरं. आपल्याला बोचलेली बाब आपल्या बायकोला सांगताना मला कमीपणाचं वाटतं. नवरा बायकोच्या संवादावर एखादं सेशन पुढे घेऊ फार आवश्यक आहे. वहिनींनी मला काय सांगितलं ते तुम्हाला सांगताना मला अतिशय दुःख होतं. वहिनी म्हणाल्या अविनाश भाऊजी हा शब्द यांच्याच तोंडून आलेला. तो कुठून आला? माझ्या मित्राला माहीतच नव्हतं. नंतर त्याला जेव्हा सांगितलं तेव्हा रिअलाइज झालं की कार जेव्हा तो चालवतो तेव्हा अतिशय स्ट्रेस मध्ये गाडी चालवतो, आणि कारच्या समोर जर कोणी एखादा अचानक आला तो त्याला हरामखोर साला म्हणून शिवी देतो, जे मागच्या सीटवर बसलेला पोरगा आहे.
तुमचे माझे शब्द किती महत्वाचे आहेत. कहाण्या सांगतो तुम्ही आम्ही मंगळे सर. आमचे वडील म्हणायचे, लाथ मारू का बुडात एक, बुडावर लाथ मारून हाकलून देऊ का. आधीच्या पिढीमध्ये जमलं होतं. आता बोलून बघा, बोलून बघा नाही, बोलायचं नाही. 21व्या शतकात हे बोलता येणार नाही, कारण त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याचा तुम्हाला मला अंदाज नाही आहे. तशी परिस्थिती आणि तसा गंभीर प्रसंग घरी आल्यानंतर फक्त रडत राहतो तुम्ही आम्ही, आणि लोक सहानुभूती दाखवतात, काहीच होत नाही. आणि म्हणून या लहानपणीच्या अनुभवासोबत कौटुंबिक वातावरण आणि सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण कसं तयार करायचं. आपल्याला असं वाटतं की तुम्ही आम्ही सगळे सुशिक्षित आहोत. डॉक्टर अविनाश मोरे विचार करतात, मी तर PhD होल्डर आहे, माझ्या घरी अत्यंत सुदृढ आणि सांस्कृतिक वातावरण असेल. आणि हे ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्याला काय समजतील काही. पण तुम्हाला आम्ही ग्रामीण भागातलंच एका पोराचं सुंदर उदाहरण सांगतोय, जरा बघा. कुठून येते ही सेन्सिबिलिटी. एका आजीला तो बॉल परत करताना तिचा तो सौहार्दपूर्ण स्वभाव पाहिल्याबरोबर त्या पोराला आईस्क्रीम आणि हे सगळं खाणं सोडून त्या आजीसाठी ते कप आणायची बुद्धी कुठून होते. त्याला सांस्कृतिक वातावरण म्हणतात. आणि उपस्थित पालकांनो हे प्रयत्नपूर्वक तयार करावं लागतं, ते आपोआप होत नाही, जादूची कांडी नाही. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व जर मुलांचं तयार करायचं असेल तर त्या प्रत्येक जडणघडणीचे टप्पे आपण पाहूया. पहिला आहे मुलांसाठी वेळ देणे. नंबर 1. सध्या नव्या युगात वेळ सोडून सगळं काही आहे, सगळं आहे. प्रत्यक्ष वेळ, प्रत्यक्ष बाप, प्रत्यक्ष आई ही त्या मुलासोबत किती असते, कशा पद्धतीने राहते हे महत्वाचं आहे. कारण त्या जबाबदाऱ्या मी सांगितल्याप्रमाणे क्लासेस आणि शाळेवर दिलेले. 50,000 रुपये फी भरली, असा कसा तयार होत नाही शाळेमध्ये, शाळा बंद करा असं म्हणणारे पालक आहेत. कोचिंग क्लासेस लावायचे, तिथं पाठवायचं. अहो इतकंच काय, पण संस्कारांचे देखील वर्ग चालवतो तुम्ही. इथे बसलेल्या माझ्या पिढीच्या कोणाला संस्कार वर्गामध्ये जाण्याची गरज होती? कारण आजीच्या किंवा वडिलांच्या मांडीवर बसून ध्रुव ताऱ्याची आणि रामायण महाभारताच्या गोष्टी तुम्ही आम्ही ऐकल्या. आता काय ऐकत नाहीत? कोण शोधणार याचं उत्तर? कसं शोधणार? त्याच्यासाठी द्यावा लागतो वेळ, आणि तो वेळच नाही आहे. जेवताना मंगळे सर वडील बाजूला फोन ठेवून बोलतात, लॅपटॉपवर बसतात, लॅपटॉपचं काम चालू राहतं. घरातली जेवण टेलिव्हिजन सिरियल सोबतच्या पात्रांसोबत होतात.
हे बदलेल कोण? कोण पुढाकार घेईल याचा? आणि तो वेळ आपण कसा आणि कधी देणार आहे? त्या पोराला बोलण्यासाठी वेळ तरी देतो तुम्ही आम्ही? त्याला शेअर करण्यासाठी बाप अवेलेबल आहे? आणि म्हणून त्या थॉमस ग्रेचं पोर्ट्रेल जे त्या दिवशी पण मी सांगितलं होतं, जगातलं सगळ्यात सुंदर चित्र. माझ्या इंग्लिश लिटरेचरमध्ये थॉमस ग्रे नावाचा एक पोएट आहे, त्यानं एलिजी रिटर्न इन कंट्री चर्च नावाची कविता लिहिली आणि त्याच्यामध्ये जगातलं सगळ्यात सुंदर चित्र दिलंय. काय चित्र आहे ते? ते स्वित्झर्लंडच्या पहाडांचं नाही आहे, ते सुंदर सुंदर मियामीच्या बीचेसचं नाही आहे, ते ग्रामीण भागातलं एक चित्र आहे. थॉमस ग्रे असं म्हणतो की ग्रामीण भागामध्ये जेव्हा संध्याकाळच्या वेळी एखादा शेतमजूर शेतामध्ये काम करून घरी येतो तेव्हा त्याचं अंग धुळीनं आणि घामानं माखलेलं असतं. तो गावाच्या वेशीवर जेव्हा येतो तेव्हा त्याचा मुलगा आणि मुलगी धावत जाऊन त्याच्यापाशी पोहोचतात. तो आपल्या मुलीला कडेवर घेतो, मुलाला खांद्यावर घेतो आणि आपल्या मुलांसोबत दिवसभराच्या गप्पा करत घराकडे येणारा तो बाप म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर चित्र आहे. इथे आई मुलांना सांगते चुपचाप राहा बरं, आता बाबा येणार आहे. मला असं वाटतं बाबाच्या जागी वाघ येणार आहे. कारण बाबा घरी कसे येतात? बाबा घरी हे आपल्या ऑफिस मधलं फ्रस्ट्रेशन घेऊन येतात. ऑफिसमध्ये बॉसनी रागावलं तर त्याचा राग कोणावर काढायचा? तो पोरावर काढतात. आई देखील दिवसभर मी काम करते आणि या घरामध्ये माझी किंमतच नाही करत तुझा बाप, म्हणून बडबड करू नको, मोबाईल घे, चुप बस. टाइम. संध्याकाळचं घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे? पोरं म्हणतील क्या बात आहे, बाबा येणार, आता मज्जा येणार, आता मस्ती होणार, आता बाबा माझ्याशी खेळणार, आता गंमत होणार, मस्त होणार. छोटासा 4 वर्षाचा पोरगा आपल्या बाबाची वाट पाहत राहतो. त्याला सांगायचं असतं की बाबा माझ्या वर्गामध्ये की नाही आज तो चिंगू आहे, तो की नाही मागच्या बेंचवर बसला तर त्याने की नाही माझ्या अंगावर पेन्सिल फेकली, ती पेन्सिल तुटली, मग मी की नाही त्याला स्केल मारली, मग मी त्याला पाणी फेकलं, मग मॅडमनी की नाही मला कान धरून उभं करायला लावलं. हे सांगायचंय त्याला. नाही बाप पण चुप, फालतूपणा करू नका. काय हे काय? मी एवढा ऑफिस मधून थकून येतो, या घरासाठी एवढं करतो, इतकी कमाई करतो, इतके पैसे आणतो, तुम्हाला सगळं सुखसोयी मी दिलेले आहे. काय करतो आपण? भौतिक सुखांनी भरपाई करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मग आपल्या मुलांशी आपण बोलू शकत नाही याचं वैषम्य ज्या पालकांना वाटत असतं ते पालक हाताला धरून पोरांना मॉलमध्ये घेऊन जातात. तुला पाहिजे ते चॉकलेट घे, तुला पाहिजे तो ड्रेस घे, किती रुपये चिंता करू नको, तू चिंता करू नको. तुझी आई जरी रागवत असेल तरी 50,000 रुपयाचा आयफोन घे. काय आहे ते? गिल्ट आहे तो, गिल्ट. मी वेळ देऊ शकत नाही तर मी पैसा देईन, मी वेळ देऊ शकत नाही तर महाग महाग वस्तू घेऊन देईन. त्याला 50,000 रुपयाचा आयफोन नको आहे. त्याला बाप घोडा झालेला पाहिजे, त्याच्या पाठीवर बसून त्याला फिरायचं आहे. हे कधी ओळखणार? हा वेळ आपण कधी देणार? आणि प्रत्यक्ष व्यक्तींच्या सहवासाला पर्याय नाही आहे कधी. मुलांच्या डेव्हलपमेंट मध्ये आई बाबांचा प्रत्यक्ष सहभाग याला पर्याय नाही. आणि त्याचा पर्याय ते कुठे शोधतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. हादरून जाल तुम्ही. आम्ही कुठे शोधतायत तो पर्याय जरासा मोठा झाल्यानंतर. पण प्रत्यक्ष सहभाग कसा असतो याचं सुंदर उदाहरण बघा. ही सिच्युएशन तुमच्या माझ्या घरातली असते. वडील फोनवर, आई लॅपटॉपवर. त्याच्यात तर कन्सोल काढलं, त्याच्यावर दुसरं काहीतरी आहे. आयपॅड. ही रिॲक्शन आहे. धाडकनाईचा लॅपटॉप बंद केला त्याने. आता पहा. आता आई वडिलांना रिअलाइज झालं की काहीतरी चुकतंय. आणि आता ते काय करतात?
आईचा सहभाग. कसलं हसलं ते सुंदर. येस, पावसात आपल्या मुलाला असं भिजवणारा बाप. येस, आईच्या झाडाला लाल टोमॅटो, पोराच्या याला हिरवा. आई बा काय गंमत करते, आईच शेवटी ती. ते मोबाईल लॅपटॉप ठेवून आपल्या पोरासोबत अशा छान पद्धतीनं बसलेलं ते कुटुंब, किती छान चित्र आहे ना. या वर्षीच्या पावसात आपल्या पोरांना भिजवूयात की, काही सर्दी खोकला होत नाही. गाडीवर बसून पोराला धुवाधार पावसात फिरवून आणू. बघ काय मजा आहे रे पावसात फिरण्याची. पावसावरच्या कविता व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर एकमेकांना पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष पावसाचे ते तुषार असे आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या पोराच्या चेहऱ्यावर उडवून पाहू तर खरी क्रिएटिव्हली कसं होतं ते. हे असं जर करता आलं तर तो मोबाईल दूर ठेवेल, अन्यथा तो दूर ठेवणार नाही. त्यांना पर्याय द्यावे लागतील आणि त्यासाठी म्हणून माझा पुढचा भाग आहे सकारात्मक संवाद. मुलांचे मन समजून घेण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे, बोलला पाहिजे. तो त्याच्या मनामध्ये जे आहे ते प्रश्नाची वैज्ञानिक आणि तार्किक उत्तरे देता यावीत. कोणाला विचारणार. मी पुन्हा थोडासा सेन्सिटिव्ह मॅटर सांगणार आहे. अग्रवाल सर पेडियाट्रिशियन या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील अनेक वेळा सांगतात. माझा मुलगा, माझे उदाहरण सांगतो मी. माझा मुलगा जेव्हा 9व्या वर्गामध्ये गेला तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितलं की तुम्ही त्याच्याशी बोला, त्याला काहीतरी बोलायचं असेल. काउन्सिलर म्हणून काम करण्याला देखील जमत नव्हतं. कसं विचारणार मी माझ्या पोराला, तू मॅस्टरबेट करतो का? विचारायला नको. वरील सगळे विषय बोलायचे असतात, कोणाशी बोलणार तो? तो वयात येऊन राहिला, त्याच्या शरीरामधले बदल होत आहेत, तो कोणाशी बोलणार? बापाशी बोलणार का आईशी बोलणार? कोणाशी बोलणार? माझ्या पोराला जवळ बसून मी जेव्हा विचारलं की बेटा तुला मला काही सांगायचं का, विचारता येत नव्हतं थेटपणे. पर्याय निघाला. वैज्ञानिक दृष्टीनं लिहिल्या गेलेलं एक पुस्तक मी त्याला दिलं. त्याच्यामध्ये शरीराच्या लिंगांच्या अवयवांपासून तर सगळ्या गोष्टी विस्तृतपणे वर्णन केल्या होत्या. त्याला मी सांगितले पुस्तक तू वाच आणि तुला अडचणीत असेल तर मला प्रश्न विचार. हिमतीनं त्याने मला प्रश्न, अहो हे तुमच्या घरच्या मुलांना विचारायचं आहे. माझ्या मुलांनी मला विचारलं, बाबा माझ्या शरीराच्या काही ठिकाणी आता केस येत आहेत, ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे? आय एम स्पीकिंग व्हेरी सिरियसली.
येत आहेत कुठे कुठे. सर मला जागा बोलता नाही येऊन राहिल्या, इतका आपला समाज असा बांधलेला आहे. मोरील सर बोलू नका, याच्या पुढे बोलू नका. अशाच एका व्याख्यानामध्ये एक मॅडम उभ्या झाल्या. ओ काय बोलताय म्हणे, एकदम असं बोलायचं नसतं. ओ म्हटलं तुम्हाला ऐकवत नाहीये, मी बोलतो ते, तुमच्या पोराला बोलायचंय, तुमचे कान तयार नाही. तो मुलगा विचारतो, मला एक मुलगी आवडते, मला तिच्या जवळ जावं असं वाटतं. कोणाशी बोलणार? मला फ्रस्ट्रेशन आलंय, कोणाशी बोलणार? मला भीती वाटते, कोणाशी बोलणार? आहे का स्पेस आपण तयार केलेली सकारात्मक संवादाची? आणि वैज्ञानिक आणि तार्किक उत्तर आहेत का आपल्याला माहिती? त्यांना कशी उत्तर द्यायची? माझी मुलगी जी पुण्याला असते ती मला मध्ये मध्ये फोन करायची, तिच्या फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये, सर अनन्या, की माझं पोट दुखते. दर महिन्याला कधीतरी फोन केला की पोट दुखते. मी माझ्या बायकोला म्हटलं हिचं पोट का दुखते, आपण जरा दाखवू गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे नेऊन देऊ. तर मग हिने मला सांगितलं की अरे तिला पिरियड्स येतात म्हणून पोट दुखते. आणि त्यानंतर जेव्हा तिला फोन केला मी, का ग तू आज तुझा मूड का ठीक नाही, तुला पिरियड्स आलेले आहेत का असं विचारल्याबरोबर शी वॉज व्हेरी हॅपी. ती म्हणाली बाबा मला इतकं छान वाटलं तुम्ही मला हे विचारल्याबरोबर, अन्यथा हे कोणी बोलतच नाही माझ्याशी. बापरे, पिरियड्स, सॅनिटरी नॅपकिन, काय बोलताय? मंगळे सर, UGCने जी गाईडलाईन दिलेली आहे ना, ज्याच्यामध्ये महिलांचं संरक्षण वेगवेगळ्या संस्थांमध्ये कसं करायचं, त्याच्यामध्ये एक कॉलम असा आहे की मुलींना काउंटरसेप्टिव्ह पिल्स आणि कंडोम संबंधी देखील माहिती द्या. शासनाने लिहून दिलेलं आहे. का सांगितलंय? कारण त्याची गरज आहे. मग हे विषय आपल्या मुलांशी कोण आणि कधी बोलणार? आणि अशा पद्धतीचा चुकीचा वाटणारा विचार जर मनामध्ये आला आणि ती मुलगी किंवा त्या मुलानं जर एक विचित्र प्रकार मी तुम्हाला सांगतो, तो आहे जो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होतो, तो म्हणजे ChatGPT आणि ग्रॉक. माहिती आहे? ते मोबाईल मध्ये अवेलेबल आहे ChatGPT आणि ग्रॉक. कसं शोधायचं असतं, कसं सांगायचं असतं. एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगला आल्यानंतर, मागच्या वेळी मी उदाहरण सांगितलं होतं, माझ्याकडे काउन्सिलिंगला आल्यानंतर ती जेव्हा बसली आणि तिचा प्रॉब्लेम जेव्हा ती सांगत होती, तिचे वडील सोबत होते, वडिलांना म्हटलं का काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणे काही नाही म्हणे, फालतूपणा आहे, एक रेपट मारा लागते म्हणे. आपल्याकडे वडिलांचे हेच आहेत धोरण. तुम्हाला सगळ्यांना हसू येईल आता त्या मुलीचा प्रॉब्लेम, पण तो अतिशय सिरियस प्रॉब्लेम आहे. ती मुलगी म्हणाली, आय एम फ्रस्ट्रेटेड बिकॉज आय डू नॉट हॅव अ बॉयफ्रेंड. मला बॉयफ्रेंड नाही आहे आणि म्हणून ती मुलगी फ्रस्ट्रेट झाली होती. काय मूर्खपणा लावलाय सांस्कृतिक देशामध्ये, काय चाललेलं आहे हे आहे. तुम्ही किती संस्कृतीचे झेंडे आपण लावले तरी देखील त्या मुलीला फ्रस्ट्रेशन झालेलं आहे. आणि ते काय आहे त्याच्यामध्ये? कारण तिच्या कॉलेजमध्ये, तिच्या शाळेमध्ये असणाऱ्या तिच्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत आणि रविवारी त्या सगळ्या त्यांच्यासोबत जातात, ही एकटी राहते. त्याच्यामधून तिला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आला, त्याच्यामधून तिला स्वतः नकारात्मक भूमिका तयार झाली आणि म्हणून शी वॉज ऑन द वर्ज ऑफ गेटिंग अँक्शियस, अँझायटी आणि आजार. आणि वडिलांचं सोल्युशन काय? एक झापड मारा. आमच्या काळी असं नव्हतं, हे फालतूचे थेरा आहेत. तिथे बसलेल्या प्रत्येक पालकाला मला हे विचारायचं आहे, आपल्या घरचा मुलगा अशा पद्धतीचं किंवा आपल्या घरची मुलगी आपल्याशी येऊन बोलू शकते का? काही हो किंवा नाही उत्तर देऊ नका, स्वतःला विचार. आणि त्याच पोरीने ChatGPT वर जर ते टाईप केलं, सर ते टाईप केलं जातं, मराठीने केलं जातं. तिने टाईप केलं की आय एम फ्रस्ट्रेटेड बिकॉज आय एम नॉट हॅव्हिंग बॉयफ्रेंड. ChatGPT काय सांगतो? चिंता करू नको बेटा. ChatGPT काय सांगतोय? चिंता करू नको बेटा, हे नॉर्मल आहे, काही होत नाही, आपण याच्यातून मार्ग काढू, मी तिच्या सोबत आहे. हे ChatGPT बोलतो, जे वाक्य पालकांनी बोलायला पाहिजे.
त्या मुलीच्या आणि मुलाच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं ती बापाकडे किंवा आईकडे कशाला मागेल जर ChatGPT इतक्या सहानुभूतीनं तिचे प्रॉब्लेम सोडवत असेल तर. आणि म्हणून पूर्ण लक्ष देऊन सक्रियपणे ऐका. बंद केला पाहिजे मोबाईल संध्याकाळी घरी, आणि त्या पोराला बसून विचारलं पाहिजे, बेटा कसा आहे रे तू? प्रश्न कसा विचारायचा बघा. आजचा दिवस कसा गेला रे तुझा? नाही, आजच्या दिवसात काय छान घडलं रे, आजच्या दिवसात काय छान घडलं रे, त्याला छान आठवू द्या. आणि तो छान सांगेल, आणि सांगता सांगता मग तो हे सांगेल की मला माझ्या शरीरामध्ये काही बदल जाणवत आहेत. तो मुलगा सांगेल की एखाद्या मुलीकडे पाहिल्यानंतर मला कसं तरी होतं. तो बाप म्हणेल, बेटा चिंता करू नको, असं होत असतं, मी तुझ्या सोबत आहे. हा मार्ग आहे सकारात्मक संवादाचा. आणि तो सकारात्मक संवाद जेव्हा आपण साधतो, संवादाचे सुरक्षित वातावरण द्या. संवादाचं सुरक्षित वातावरण. सर, मी अक्षरशः हादरून गेलो होतो जेव्हा माझ्या एका मित्राच्या शाळेमध्ये मी अशाच एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, पालक सभा. आणि त्यांनी सांगितलेली घटना मी इथे सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. तो म्हणाला, शाळेमध्ये सर मुलींना गुड टच किंवा बॅड टच शिकवण्यासाठी म्हणून शासनाकडून कार्यक्रम चालवले जातात. मागच्या महिन्यामध्ये आमच्या शाळेमध्ये वर्ग 3 ते वर्ग 5 या वयोगटातल्या मुलींसाठी कार्यक्रम घेण्यात आला. चांदूर रेल्वेची घटना. आणि एक पोलीस सब इन्स्पेक्टर महिला त्या कार्यक्रमाला ऍड्रेस करण्यासाठी आली. त्या महिला इन्स्पेक्टरनी हे सगळं सांगितलं, कसा असतो गुड टच, कसा असतो बॅड टच. आणि ते ऐकल्यानंतर जोराने रडायला लागली. काय झालं? मग लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिला बाजूला नेलं. पोलिसांसोबत एक काउन्सिलर होता, त्या काउन्सिलरनी त्याच्याशी संवाद साधला. त्या संवादामध्ये असं आलं की मुलगी म्हणाली, ह्या मॅडम 4थ्या वर्गातली श्रीकांतजी. ती पोरगी म्हणाली की ह्या मॅडम जे सांगतात अशा पद्धतीचं माझ्या अंगाला माझे मामा स्पर्श करतात, मला मांडीवर बसवतात, माझ्या छातीला हात लावतात, माझ्या स्कर्टला वर करतात. अशा प्रकारच्या अब्यूजनी ग्रस्त झालेली तुमच्या माझ्या देशातली गेल्या 20 वर्षामध्ये लहान मुलांची संख्या 37% वाढलेली आहे. शिकवतोय का आपण आपल्या मुलीला कसा असतो गुड टच, कसा असतो बॅड टच, कसं वागायचं, कोण तुला कशा पद्धतीने यूज करेल, कोण तुला कशा पद्धतीने वापरणार आहे, कोण तुझ्या भोवती जाळं निर्माण करणार आहे, या सगळ्या संवादासाठी म्हणून एक सुरक्षित वातावरण घरामध्ये आपण दिलेलं आहे का? की ती मुलगी पहिल्यांदा आई बापालाच सांगेल. अन्यथा माझ्या ज्या मुलांनी मला विचारलं होतं की माझ्या शरीराच्या काही भागांवर केस येत आहेत, त्यांनी माझ्या आधी त्याच्या मित्राला विचारलं आणि त्याच्या मित्रांनी YouTube पाहिलं आणि YouTube पाहून त्याच्या मित्रांनी सांगितलं हे ॲबनॉर्मल आहे, कारण मी काही पोर्न फिल्म्स पाहिल्या, त्याच्यामध्ये न्यूड माणसं जेव्हा दिसतात तेव्हा त्यांच्या शरीरावर केस नसतात आणि म्हणून युअर्स इट ॲबनॉर्मल. सुदैवानं मला माझ्या मुलासोबत त्या पाळण्यावर बसून हे विचारण्याची हिंमत झाली की बेटा तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि सुदैवानं माझ्या मुलाला हिंमत झाली की माझ्या बापाला मी हे सांगू शकतो, माझा बाप माझ्याशी बोलेल, माझे वडील माझे मित्र आहेत, माझे वडील अशा पद्धतीचा माणूस आहे ज्याच्याशी मी सगळं बोलू शकतो. सगळं आहे का असं? असं असेल तर तुम्ही आम्ही अतिशय भाग्यवान आहोत. असं नसेल तर मात्र आपल्याला गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे की आवश्यक ती शिस्त लावलीच पाहिजे. बसलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेलच की सर मग आता हे काय करायचं, शिस्तबिस्त लावायची नाही का? लावायची, पण सगळ्यांनी मिळून लावायची. इथे काय होते, आई शिस्त लावते आणि बाप पाया घालवतो. आपल्यापैकी कुणाच्याही घरी असं नसेल, पण मी असे परिवार पाहिलेले आहेत की आई बाबा दोघंही आपापल्या पद्धतीने मुलाला मॅनिप्युलेट करतात.